बीड जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला आणि पहिल्याच पावसामध्ये अक्षरशः कपिलधाराचा जो धबधबा आहे तो अशा पद्धतीने ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्यांदाच या वर्षी असा पाऊस झाला, त्यामुळे कपिलधारामध्ये अशा पद्धतीने जे आहे तो धबधबा वाहू लागलाय। त्यामुळे पर्यटक जे आहे ते या ठिकाणी येऊन मौज मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। अक्षरशः साधारणतः 80 फीट हा धबधबा वाहतो, मात्र या धबधब्याच्या बाजूला कोणी जाऊ नये, कुठलीही घटना घडू नये यासाठी प्रशासन जे आहे सतर्क झालेलं आहे आणि अशा पद्धतीची जी जाळी आहे ती जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। बाल कंपनी असतील, इतर लोक असतील, आज शनिवारचा दिवस असताना देखील या ठिकाणी मात्र पर्यटक अशा पद्धतीनं मौज मस्ती करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 2 महिन्यापासून पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अक्षरशः निसर्ग जे आहे हिरवा शालू अशा पद्धतीनं पांघरून तो नटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं सर्वच लोक या ठिकाणी येतात आणि इथे येऊन जे आहे ते मौज मस्ती करण्याचं काम ते आता आपल्याला करताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहता उद्याचा रविवार आहे आणि आज शनिवारी पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने इथे गर्दी करण्यात आलेली आहे। वृद्ध लोक असतील, लहान बालके असतील, महिला असतील, तरुण मंडळी असतील, या ठिकाणी इथं येऊन जे आहे तो आनंदोत्सव जो आहे तो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत पहिल्याच पावसात बीड मध्ये मात्र कपिलधारा धबधबा आहे तो ओसंडून वाहतोय आणि पर्यटकासाठी एक पर्वणी ठरलेली आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।